नमस्कार. आपला विषय आहे प्रपंच आणि परमार्थ. या विषयाला सुरुवात मी एक अभंग गाऊन करणार आहे. जन्मोनिया काय साधले स्वहित, जन्मोनिया काय साधले स्वहित, केली यातायात जन्मभरी, केली यातायात जन्मभरी, जन्मोनिया काय साधले स्वहित, जन्मोनिया काय साधले स्वहित, केले घरदार मांडिला संसार, केले घरदार मांडिला संसार, लोके लोकाचार वाढविला, लोके लोकाचार वाढविला, जन्मोनिया काय साधले स्वहित, जन्मोनिया काय साधले स्वहित, सुखासाठी केली वृथा धडपड, सुखासाठी केली वृथा धडपड, यातना उदंड भोगी येल्या, यातना उदंड भोगी येल्या, जन्मोनिया काय साधले स्वहित, जन्मोनिया काय साधले स्वहित, स्वामी म्हणे तारी पुरे नाची हाव, स्वामी म्हणे तारी पुरे नाची हाव, आठवे ना देव पामरासी, आठवे ना देव पामरासी, जन्मोनिया काय साधले स्वहित, जन्मोनिया काय साधले स्वहित, काय साधले स्वहित. या अभंगामध्ये प्रपंचात रमलेल्या एका सामान्य माणसाचं चित्रण केलेलं आपल्याला लक्षात आलं असेल की जे आपल्यापैकी बहुतांश लोकांना कमी अधिक प्रमाणात हे वर्णन लागू पडतं. ध्रुवपदामध्ये सुरुवातीलाच एक खडा सवाल विचारलेला आहे की जन्माला येऊन तुम्ही काय मिळवलं, काही स्वतःचं हित साधलंत का? आता या प्रश्नावर कोणी म्हणेल की हा काय प्रश्न आहे, आमचं काय वाईट झालं आहे, छान चाललं आहे की आमचं आयुष्य, शिक्षण, लग्न, मुलं बाळं, नोकरीधंदा, बँक बॅलन्स, घरदार, मुलांची लग्न, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची मुलं, त्यांची शिक्षणं, नातवंडांची लग्न, सगळं काही यथास्थित चाललं आहे, आम्ही अगदी आनंदात, भिशा म्हणू नका, वाढदिवसाच्या पार्ट्या, डोहाळ जेवणं, बारशी, सण वार या आणि अशा असंख्य कार्यक्रमांची नुसती रेलचेल आहे आमच्या आयुष्यात. त्या सगळ्यांचं नियोजन आणि व्यवस्थापन करण्यामध्ये आमचा वेळ कसा संपतो ते आम्हाला कळतही नाही, मान्य. पण हे सगळं करत राहणं म्हणजे स्वहित आहे का? या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आधी आपल्याला स्वहित कशाला म्हटलं आहे ह्याचा थोडासा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आपण जे काही सारं करतो आहोत की नाही त्याच्यामध्ये खरंच आपलं हित आहे का, हा विचारच आपण कधी करत नाही. आपण ज्या पद्धतीने आयुष्य जगतो, जी काय आपण मोठी मी आधी आत्ता मगाशी बोलले, ते म्हणजे काय आहे तर प्रपंच. आणि स्वहित या शब्दाने त्यांना काय सुचवायचं आहे तर ते आहे परमार्थ. परमार्थ केल्याने स्वहित साधणार आहे असं सुचवायचं आहे. पण मग परमार्थ म्हणजे काय
तर परम अधिक अर्थ या दोन शब्दांनी परमार्थ शब्द बनला आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे मिळवण्याजोगी गोष्ट. मग अशी श्रेष्ठ मिळण्याजोगी गोष्ट आहे तरी काय हे कळण्यासाठी आधी आपण का जन्माला आलो, आपल्या आयुष्याचा पर्पज काय, आपल्या जन्माला येण्याचा हेतू काय हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला आहे ह्याचं काही कारण आहे का? 84 लक्ष योनींमध्ये फिरता फिरता कधीतरी जेव्हा आपली पापं आणि पुण्य ही एकसारखी होतात, समसमान होतात, तेव्हा हा अत्यंत दुर्लभ असा मनुष्य देह आपल्याला मिळतो. म्हणजे मनुष्य जन्माची प्राप्ती हे आपल्याच पूर्वसंचिताचं फळ आहे. आपल्या अनेक पूर्वींच्या जन्मांमध्ये आपल्या हातनं घडलेली जी कर्म आहेत त्यातल्या काही कर्मांची फळं चाखण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळतो. आता हे सगळं कळण्यासाठी आपण कर्माचा सिद्धांत हा थोडक्यात जाणून घेऊ. पण तो सिद्धांत समजण्यासाठी आधी आपल्याला कर्म म्हणजे काय, म्हणजे कर्म कशाला म्हणतात ते आधी पाहिलं पाहिजे. कुठल्याही क्रियेला किंवा कृतीला कर्म म्हणतात का? तर नाही. जेव्हा कुठल्याही क्रियेबरोबर ती क्रिया मी करतो किंवा अमुक मिळवण्यासाठी मी अमुक क्रिया करतो असा जेव्हा दृढ भाव असतो तेव्हा त्या क्रियेचं रूपांतर हे कर्मात होतं. त्याचबरोबर कुठलीही कृती करताना आपल्या मनात कशा भावना आहेत किंवा आपण काय हेतूनी, मनात हेतू कुठला आहे ह्याच्यावरती सुद्धा ते कर्म सत्कर्म होतं का दुष्कर्म होतं हे ठरतं. एक उदाहरण बघू. लक्ष भलतीकडे ठेवून आपण देवाचा जप केला, देवाची पूजा केली, तर तो केलेला जप, ती केलेली पूजा हे काही सत्कर्म म्हणून गणलं जाऊ शकणार नाही. कारण तिथे तुमचा भाव नव्हता, तिथे तुमचं लक्ष नव्हतं. तुमचं लक्ष आणखीनच कशाकडे तरी होतं. ही पूजा उरकून मग मला काय करायचं आहे, किंवा मी गॅसवर दूध तापत ठेवलं आहे, तेवढ्या वेळात ही माझी पूजा उरकते का नाही, असाही विषय मनात असू शकतो एखाद्याच्या. तर त्यामुळे ते सत्कर्म होणार नाही. आणि त्याचबरोबर साधं दुपारचं जेवण, ज्याला भूक लागल्यानंतर आपण क्षुधा शांतीसाठी जे जेवण करतो ते सुद्धा यज्ञकर्माच्या पंक्तीत जाऊन बसू शकतं. कसं? आपल्याला सगळ्यांना हा श्लोक नक्कीच माहिती असणार, माझी खात्री आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म म्हणजे हे फक्त मी पोट भरण्यासाठीच जेवतो आहे असं नसून हे यज्ञकर्म होईल. पण कसं, काय केलं असता ते यज्ञकर्म होईल? तर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. परमेश्वराचं स्मरण ठेवून, परमेश्वराच्या कृपेने मला हे जेवण मिळालेलं आहे म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही घास घेतलात, तर जणू काही तुम्ही यज्ञकुंडात आहुती घालता आहात. तसंच तुम्ही जठराग्नीमध्ये त्या अन्नाची आहुती देत आहात असा त्याचा अर्थ होईल. आणि अन्नाला पूर्ण ब्रह्म समजून तुम्ही जे अन्न ग्रहण करता ते यज्ञकर्मच होईल. आणि त्याच्यामुळे जीवन करी जीवित्वा म्हणजे अन्नाला पूर्ण ब्रह्म समजणं हा जो विचार आहे त्या कृतीमागचा, तो विचार साध्या जीवित्वाला जीवनाच्या उंचीपर्यंत नेऊन पोचवतो. जीवित्व म्हणजे काय? जगणं. जगत कोण असं? सगळेच. पशु जगतात, पक्षी जगतात, तसंच आपणही जगतो. पण मनुष्य म्हणून आपल्या जगण्यात आणि पशु म्हणून त्यांच्या जगण्यात काहीतरी फरक असायला हवा ना. मनुष्याला अत्यंत प्रगल्भ असा मेंदू दिलेला आहे, विचारशक्ती दिलेली आहे. मग त्याचा उपयोग जर आपण केला तर फक्त भूक भागवण्यापलीकडे हे मी अन्न कशासाठी खातो ह्याला काही उदात्त विचाराची जोड दिली तर आपण मनुष्य म्हणून वेगळेपणाने आपलं जीवन जगू शकतो. आणि मग आपलं साधं उदरभरणाचं कार्यसुद्धा हे यज्ञकर्म म्हणून एका मोठ्या उंचीचं कर्म म्हणून गणलं जाऊ शकतं. अशी ही कर्माची महती आहे. आता दुसरं कर्माच्या सिद्धांताचं हे झालं कर्माबद्दल. कर्माचा सिद्धांत काय आहे? प्रत्येक कर्माचं फळ हे मिळतं. मग ते कर्म चांगलं असो वाईट असो.
चांगल्या कर्माचं फळ काय असतं? त्याला पुण्य म्हणतात. पुण्यामुळे सुख मिळतं. आणि वाईट कर्माला म्हणतात पाप, आणि पापाचं फळ असतं दुःख. आणि आत्ताच मी आता मागे सांगितल्याप्रमाणे जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतात तेव्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणूनच जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुख आणि दुःख असं दोन्ही मिळतं. रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. हां, आता त्या सुखदुःखाचं प्रमाण हे व्यक्तीच्या पूर्वकर्मानुसार कमी अधिक प्रमाणामध्ये असू शकतं. आता आपण कर्माचे प्रकार बघूया. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण किंवा आगामी कर्म असे 3 प्रकारची कर्म असतात. आपला चालू जन्म मिळण्यापूर्वी आपले अनेक जन्म झालेले आहेत आणि त्या अनेक जन्मांमध्ये आपल्या हातून असंख्य कर्मही घडलेली आहेत. त्या सर्व कर्मांपैकी काही कर्मांची फळं भोगून संपली आहेत, पण काही फळं अजूनही भोगायची शिल्लक असतात. आणि ती सगळी भोगण्याची शिल्लक असलेली जी काही कर्म आहेत ती सगळी एकत्रितपणे संचित कर्म या नावाने ओळखली जातात. आणि या संचिताच्या गाठोड्यातली काही फळं ही आता अगदी पिकलेली आहेत आणि खायला योग्य झालेली आहेत. अशा ज्या फळांचा जो गट असतो त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. आणि हे प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी आपल्याला त्या प्रारब्ध भोगायला अनुकूल असं शरीर मिळतं. आता हे शरीर कुठलं मिळणार? हे त्या फलांच्या रूपात ज्या वासना लपलेल्या असतात त्याच्यावर ते ठरतं. आणि म्हणूनच म्हणतात, जन्म घेणे लागे वासनांच्या संगी.